तुमच्या शेतासाठी कोणती ठिबक योग्य अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे की बुवा शेतकऱ्याने कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून ठिबक निवडावी. तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये ही एक कमेंट गणेश नावाच्या एका शेतकरी दादाने विचारली आहे की नदीच्या पाण्यावर ड्रीप चालेल का? तर बिलकुल चालेल, काहीच अडचण नाही. हा एक कॉमन प्रश्न आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की बाबा आमच्याकडे नदीचं पाणी आहे, मग कुठे वाहती नदी आहे, कुठे बंधारा आहे तर त्याचं पाणी आहे, कुठे धरणाचं बॅकवॉटर आहे, किंवा मी क्लिअर सांगतो की कुठे छोटासा काही गावाचा नाला वगैरे त्याचं पाणी आहे. तर अशा पाण्यावर ठिबक चालेल का? तर बिलकुल चालेल. काही तुम्ही वेगळा विचार करायची गरज नसते. फक्त एका ठिकाणी वेगळा विचार करावा लागतो की नदीचं पाणी म्हणजे काय? उघडा पाण्याचा सोर्स. तर इथे शेवाळं मोठ्या प्रमाणात येईल, आजूबाजूची घाण मोठ्या प्रमाणात येईल. तर मग तुम्ही जर साधं फिल्टर तिथे लावलं, रुकना घ्या, साधं फिल्टर तिथे लावलं तर ते फिल्टर 5-5 मिनटात चोकअप होईल आणि मग तुमचं ठिबक चालणार नाही. म्हणूनच तिथे सँड फिल्टरचा उपयोग करावा. सँड फिल्टर काय करतं की मोठ्या प्रमाणात जी काही घाण येते ना ते काढून घेते आणि मग ते पाणी नॉर्मल होतं. मग त्याला साधं सेकंडरी फिल्टर म्हणजे स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टरमधून त्याला पास करावं आणि मग ते पाणी तुम्ही तुमच्या ठिबकला स्प्रिंकलरला वापरण्यायोग्य होतं आणि तुम्ही ते वापरू शकतात. तर मी दिलेली माहिती तुम्हाला योग्य वाटली का मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर तोही कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला हे ड्रीप स्प्रिंकलरबद्दल जर ताबडतोब कोणाशी बोलायचं आहे आमच्या इंजिनियरसोबत, तर आमचे इंजिनियर उपलब्ध असतात तुमच्यासाठी. इथे नंबर दिला आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात.